चला आपण येऊ का, जातो कामावर. हा ते पाय ना आजचे दिवस सुट्टीचं काही जमत आहे का? असं अचानक म्हणल्यावर का हो सुट्टी भेटायची. अचानक म्हणजे आता पाय कांदे काढायचे ना आपल्याला, आणि ते आतल्या रूमची फरशी टाकायची, ती फरशी आणायची, सिमेंट गोणी आणायची, कच लागन थोडी, ते सगळं लागन तर मला एकट्याला कसं जम. 2-3 दिवसात सुट्ट्या टाकतो ना मी पुढच्या, मग सगळे काम उरकून घेऊ. हा तर मग काय आता तू असं काम 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 म्हणल्यावर हे असंच पडून राहतं. मागच्या आठवड्यात तसंच म्हणला तू, आणि आता परत तसंच. अचानक आता सुट्टी नाही भेटायची ना. तू बोलून पाय ना मालकीशी. आता ते फोन उचलायचे नाही, तिथं गेल्यावरच बोला लागन, अपडेट करावं लागन. बर बर जा तू, मग मी बघतो काय करायचं ते. पण ना एक 4-8 दिवसात सुट्टी टाक आता पुढच्या आठवड्यात. बरोबर 4-8 दिवसात देतो टाकून. हा एवढे दिवसात नाही भेटायची, पण 4-5 दिवसाची तरी होईल. 4-5 आणि 4-8 काय झालं, एकच आठ झालं. दिवस 3 दिवसात असं येड्यामध्ये बोलत होतो सारखा. त्या मालकाच्या काय त्याच घर भरायचं का काय, आपलं काय पडून द्यायचं का सगळं असंच. त्याच नाव घेतो आणि त्याच्याच मागं पळतो. काय तुझं बी ते 4 दिवस सुट्टी टाक पुढच्या आठवड्यात. बरोबर त्याला सांग मला बाप तापलाय मला, माझा घरचं ते शेतीचे कांदे काढायचे, बाजारात न्यायचे, ते मागं फरशी टाकायची, सारं पडलंय तसंच राडा. आणि 10-5 हजार रुपये उचल घेता आले तर घे त्याच्याकडून. बरोबर बोलतो मी त्याला. हा झालं का डबा? आले. हे घ्या, ह्याच्यात पाण्याच्या बाटल्या, डबा आहे आणि हिशोबाची वही आहे. बरोबर. हिशोब तो इकडेच असतो का? हा मग शाबास. चला येऊ का? हा आवडलं का? आवडते बाबा. हा तू असं कर आता, तो सारा आवरून घे. हा मी काय करतो, गावात चक्कर मारून येतो आणि काय बाया भेटत बघतो कांदा काढायला. बर. अरे ते काय लाडक्या बहिणीमुळे बाया बी लवकर कामाला भेटाना बघ. बर तू मग घे आवरून. हो. मी काय करतो, गावात बाया भेटतात का बघतो बर का. कांद्याच्या आज काही ना काही सोय करावंच लागेल, आणि जर नाही भेटल्या तर आपल्या दोघांना जाऊन करावं लागणार आहे. आणि सिमेंट आणि फरशी तिकडे जाऊन येतो. घे बरं आवरून तू पटकन. येतो जाऊन तिकडून. हॅलो, ऐक ना, ठरलेल्या ठिकाणी आहे ना भेटायला येईल. हो. कोणी यायच्या आत आली म्हणजे बरं होईल. आले. अगं किती वेळचं वाट पाहतोय, लवकर यायचं की. अरे येतच होते, घरचं पण बघावं लागतं ना. ह्या फार गाडी त्या शेताच्या पलीकडे बांधाकडे आडून लावली, कोणी नाही बघावं म्हणून, आणि गुपचूप आलोय. बस खाली आता, बस. बरं मला सांग, किती दिवस हे असं भेटणार आहे आपण? आपलं पुढं काय पर्याय आहे का सांग तूच. तू बसली लगीन करून, मला काय पर्याय, असं चुरून भेटावं लागणार आहे. आता मी माझ्या मनाने केलंय का? आपल्या हातात असतं की. नाही म्हणायचं ना, किती घरच्यांनी बोललं तर नाही म्हणायचं. झाले लग्न करून मोगळे. अरे असं का बोलतोय तू? तुला माहितीये कशा परिस्थितीत माझं लग्न झालंय. आईने माझं लग्न का करून दिलंय हे पण तुला माहितीये. समज खरंय. हा पण आपण किती स्वप्न पाहिली होती. आपण मस्त लगीन करणार, समज गाव आपल्या लग्नाला येणार, लग्नाची वरात करणार, हा चांगलं मस्त घर बांधणार, आपण जोडीनं सुखानं संसार करणार, गाडी घेणार, फिरायला जाणार. हा ग समज ठरलं होतं ना आपलं. मग काय झालं शेवटी? अरे मला पण वाटलं नव्हतं की आपल्या प्रेमाचा शेवट असा होईल. आता आपल्या पुढं काहीच पर्याय नाही उरला. शेवट एवढाच पर्याय, चोरून चोरून भेटायचं बस. मग तेच तुला म्हणते, किती दिवस असं चोरून चोरून भेटणार?
मग काय करायचं? तुला माहितीये मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. काय नाही, लागल सवय हळूहळू. आता लग्न केलंय म्हणल्यावर सवय तर लागणारच ना. नाही लागणार, कारण मनापासून प्रेम केलंय तुझ्यावर. मी दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही आणि मी दुसरं कोणाला नवराही मानू शकत नाही. वेड्यासारखं करू नकोस. आता सुखाने संसार कर आणि खुश राहा. अरे असं का बोलतोय? तुला माहितीये मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. हेच, तू राहू शकत नव्हती ना माझ्याशिवाय, हेच सांगायचं होतं तुझ्या आईला तू. आता काय वेळ गेल्यावर बोलती. आता किती बी आणि काय बी झालं ना, ना तू माझी होऊ शकत ना मला तुझं होता येणार. आपल्या पुढं काहीच पर्याय नाही. सगळं संपलंय बघ. म्हणजे तू विसरून जाणार ना मला आता? मी असं कुठं म्हणलं? तुझ्या संसारात अडथळा नको म्हणून म्हणतोय. इथं म्हणतो इथून पुढे भेटायला बी नको. उद्या त्यांना जर कळालं त्यांना बी काय वाटलं? उगाच तुझ्या चांगल्या संसाराचं वाटोळं नको माझ्यामुळं. परत समजे म्हणायला तयारच राहतील याच्यामुळं वाटोळं झालं. असं काहीच होणार नाही आणि तुला भेटणं पण मी थांबवू शकत नाही. खरंच मी खूप प्रेम करते रे तुझ्यावर. हा समजा खरंय. आता काय उपयोग आहे त्या प्रेमाचा? लगीन झालंय तुझं, वेळासारखं नको करू. तुला समजून सांगावं असंच वाटतं नेहमी. आता मला तर चुरण्याशिवाय काय पर्याय. सुन म्हणजे आणि हे कोण आहे? हा, रामखोर इकडे काय करतोयस तू? सुनबाई, कोण आहे हा? कोण आहे? बाबा, खर तर हा माझा होणारा नवरा होता, पण माझ्या घरच्यांनी मला न विचारता तुमच्या मुलाबरोबर माझं लग्न लावून दिलं. आमचं 2-3 वर्षापासून एकमेकांवर प्रेम होतं, पण घरच्यांनी मला लग्नाच्या आधी विचारलं सुद्धा नाही आणि माझं तुमच्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं. अरे पण तू सांगायचं ना मग आधी. हे अरे याच्यामुळे माझ्या मुलाचं आयुष्य हे माती होऊन राहिले रे. बाबा, मी हात जोडते. माझं आहे ना तुम्हाला दुखवण्याचा काहीच हेतू नव्हता, पण मी काय करणार? माझं याच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि ह्याच्याशिवाय मी दुसरा नवरा म्हणून कोणाचाही स्वीकार करू शकत नाही. रामखोर, चल निघ. तू चल घरी, चल. काही कळायला पाहिजे तुला. बाबा ऐका ना, मी काय म्हणते 2 मिनिटं ऐका ना. आऊ नको घरी. आईला जर कळलं ना तर तिला नाही आवडणार. अरे तुला तसं पाहून आम्हाला सुद्धा कुठं आवडलंय? हा, अरे माझ्या पोराचं आयुष्याचं वाटोळं होऊन जाईल ना. तुला कळत नाही? अरे थोडी अक्कल नाही तुला? मला तुझ्या आईशी बोलावंच लागणार आहे. चल चल तुझ्या आईकडे. हिनबाई, काय झालं पाहुणे? काय झालं काय? ही पोरगी तुमची, सांभाळा तिला. अहो पण झालंय काय? तुम्ही एवढं का आरडाओरडा करत आले? झालं काय? काय मला काय विचारतात? तिलाच विचार ना. ए जा बाई जा. इकडं काय झालं ते सांग. हा, अगं काय फोन नाही काय नाही, असं असं कस काय एवढं आरडाओरडा करत आले दादा? ऑर्डर. मग अहो काय केलं हे तर विचारा तिला. अगं काय झालं सांग ना बाई, झालंय काय? येईन भाई, ह्या पोरीचं आधीच बाहेर लफडं होतं, हे तुम्हाला माहित होतं का नाही? नाही हो ए दादा, असं काही होतं का तुझं? हा, हा, आज त्या रानामध्ये ती एका पोराला घेऊन बसली होती आणि मला डायरेक्ट तोंडावर म्हणली माझं त्याचं प्रेम आहे म्हणून. नशीब फुटलं माझं. हा, अगं तुला काही लाज वाटायला पाहिजे. तुझं लग्न झालंय, तुला सासरा गोडवारी नवरा देवासारखा, हा तू असं शेण खाती का? अगं लाज वाटायला पाहिजे होती ना तुला. हा, कसं तुला समजून सांगायचं? लग्नाच्या वेळेस तुझं जर होतं तेव्हाच म्हणायचं ना. एवढा खर्च डामडाऊल करायची मला काही गरज होती का मग? हा, त्यावेळेस तुझं थोबड नाही उलगडलं ना, आता सगळी चव घालून आली. 4-5 लाखाला तुमचं घर खड्ड्यात आणि आमचं घर खड्ड्यात.
बर मी आता काय सांगतो तेवढं लक्ष देऊन ऐका. ही पोरगी काही आता आमच्या घरी पाठवू नका. आता मी असं सगळं माझ्या डोळ्यांनी पाहिलंय म्हटल्यावर माझ्या पोराचा संसार तरी कसा नीट होणार हो. ही पोरगी आता तुमच्या घरी राहू द्या आणि ते घटस्फोटाचे कागदपत्र पाठवून देतो मी आणि तुम्ही तुमचं पहा काय करायचं ते. ठीक आहे. ए दादा, अगं काय केलं तू हे? हा, चांगले माणसं होते, एवढं छान तुला घर बघितलं होतं ना, आता कोणतं पोरग काय तो काय करतोय काय आहे का तुला माहिती? हा, त्याच्या नादाने तू त्याला उजून तुझ्याच घरी किती मोठी झेट काळजाची म्हणावं तू. हा, स्वतःच्याच वावरात बोलून घेतलं. काही लाज वाटते का तुला काही असे कारनामे करायला? आई, माझं 2-3 वर्ष झाली त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचं पण माझ्यावर प्रेम आहे. अगं मग लग्नाच्या वेळेस सांगायचं ना तुझं प्रेम होतं तर मी काय ऐकलं नसतं का? तेव्हा म्हणायचं ना. आता हे किती कुठाना झालंय, लोक काय करतील आता? तुम्हाला तेव्हा वेळच दिला नाही तुला सांगायला. तू एकदम घाईघाईत सगळे डिसिजन घेतले आणि माझं लग्न लावून टाकलं. काय घाई डिसिजन घेतले तेव्हा तुला तू म्हणायचं तर मला ना, मला एखादा मुलगा आवडतोय, मला त्याच्या संग लग्न करायचंय. हा, ही बिचारे लोक यांना आता आहे का नाही त्रासच घेणं आणि देणं नाही. अगं आई, तेव्हा तू मला वेळच दिला नाही. तू वेळ दिला असता तर मी सांगणार होते. आमचं ठरलं पण होतं तुला मग सांगायचं. आता काय करायचं? याला तलाक द्यायचा आणि त्याच्या संग लग्न करायचंय तुला? आई, मी तुला खरंच सांगते, मी नवरा म्हणून दुसरं कोणालाच बघू शकत नाही. तुला असं 2 कानफडा द्यावा वाटत आहेत मला, एक नाही. इतकं बावळट पण तुझ्यासारखी बावळट पोरगीच कुठं नसन. मूर्ख. आता एक काय लोकांना तोंड दाखवायचं? काय सारे थुतू झाले असन गावात. तुझ्या कट असताना ना साऱ्या गावात पसरले असते इतक्या वेळात. नाही ग, कोणीच नव्हतं पाहिलं मला. अगं सासऱ्याने पाहिलंय, तू स्वतः घेऊन आला इथं म्हणते कोणीच नव्हतं पाहिलं. अगं तुला काही कळतंय का? हा, अवघड करून टाकलं तू आता. अवघड तुझ्या मनाने तुला काय करायचं ते कर आता. मी तर तुझी कोणतीच जबाबदारी घेणार नाही आता. आई ऐक ना, आई. काय वाईट काय झाला डोक्याला सगळा. आला का? भेटला टाइम तुला यायला. बरं झालं आला तू. काय झालं? टेन्शन मध्ये बसले. टेन्शन झालंय तेवढं. टेन्शन. हे डबा घेऊन जाय. अय डबा घेऊन जा. कोण आहे डबा घ्यायला? काय तिकडे काम 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 चाललंय तुझं. इकडे घरात काय चाललंय? तिकडे बघायला टाइम नाही तुला. काय झालं? काय झालंय? ते आहे का इथं घरात? तिला सोडून आलो मी तिच्या आईच्या घरी. आईला डोक्याला ताण करून ठेवलाय नुसता. तू तिकडे त्याचं दुकान सांभाळतोय, त्याचं घर भरतोय, पण आपल्या घराचं काय माहितीये का तुला काही? तिच्याकडे फोन असतो, कोणासंग बोलती, काय बोलती. हा, कौतुक तर नाही तुला? 12,000चा फोन घेऊन दिला. अरे ते कांदे काढावं म्हणलं, बाया पाहायला गेलो तुम्ही. बाया तर भेटल्या नाही. इकडं मधल्या वाटाने येत होतो मी लिंबाखाली. तुझी बायको आणि ते एक कोण पोरग होता काय माहित, तिथं गप्पा मारीत बसले होते. धरलं ते पोरग मी, विचारलं कोण हे काय आहे कशाचं काय सांगते ते. दिलं हुसकून त्याला. तुझी बायको असं करेन असं वाटलं नव्हतं रे. वाटलं नव्हतं माझ्या नशिबात असं होईल म्हणून. तसं घडलंय पण तसं झालंय. धरून ठेवलं होतं ते पोरग मी. काय घालगच होत ते. हा, कण भरत घाबराव. आणि ती पोरगी म्हणते की ते पोरग मला लग्नाच्या आधीपासून आवडतोय म्हणून. प्रेम आहे त्यांचं. असा ठण 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 करत होता ना, वाटत होत एक मोठा दांडा घ्यावा आणि रेमटून काढावा चांगली. ती वखत लिखरू राग घेऊन घेतला. तिला धरलं आणि तिच्या आईच्या घरी नेऊन सोडून आलो. बरं झालं सोडून आले तिकडे. आई सोडून आलो. तिच्या आईला बी असं झालं ना ते आता. हा, तुझ्या आयुष्याची माती, तुझं वाटोळ, तिचं वाटोळ. झालं का तुझ्या मनासारखं? हा, झालं ना. आता तुझं ते काय त्याला फोन लावला का? कोण आहे तो करणार आहे तुझ्या संग लग्न?
कर मग त्याच्या संग तरी लग्न कर जाळ कर तुझा इथून. नको इथं डोक्यावर बसू माझ्या. लाव फोन त्याला. वच आपल्या चांगल्या संसाराचं वाटोळं केलं. हॅलो. हा ऐक ना कृष्णा, घरी ये ना जरा. काही नाही, आल्यावर सांगते, ये घरी. काय येतोय का, करतोय का लग्न तुझ्याशी? करणार आहे ना लग्न? येतोय ना घरी आई. अगं पण लग्न कर ना. हा मला विश्वास आहे त्याच्यावर की तो करेल माझ्या बरोबर लग्न. आधी म्हणूनच नवरा चांगलं घर सोडून आली तू. तुला विश्वास होता त्याच्यावर तुझ्या संग लग्न करणार आहे. बघू दे आता, येऊ दे, त्याला विचारते ना मी काय फुटाने करतील काय नाही. बोला, कशाला बोलवलंय? बोल. कशाला बोलवलं तू? हाच आहे का तो हो. नमुना? चांगलं वाटोळं करतो तू दुसऱ्याच्या संसाराचं. मी काय कोणाच्या संसाराचं वाटवं नाही केलं. काय झालं ते बोला आणि मुद्द्याचं बोला. काय झालं म्हणजे? पोरीचं वाटोळं केलं तू तिच्या संसारात आणि विचारतो वरून काय झालं? कशाला गेला होता तू तिकडं? मी नव्हतो गेलो. विचारा तिला, तिनेच फोन करून बोलून घेतलं होतं मला. अगं काय सांगतोय तो? अरे तू असं काय बोलतोय आता? जे खरं तेच सांगतोय ना. उगाच कशाला माझ्या माथ्यावर खापर, मी संसाराचं वाटोळ केलं म्हणून. मी तर उलट तिला म्हणत होतो लगीन केलंय, चांगलं खुश राहा. होतं आमचं लग्नाच्या अगोदर, पण नाही झालं नशिबाने. काय करणार आहे? मी सरळ सांगितलं होतं तिला, तुझं लग्न झालंय, तू खुश राह. माझं काहीच म्हणणं नाही. म्हणजे तुझं आता प्रेम नाहीये का माझ्यावर? अरे आपण लग्न करणार आहे असं म्हणून मी इथे थांबले. मी काय लगीन करायला मोकळा नाही आणि माझ्या घरचे काय ऐकणार नाहीत. घे. उद्या लोक काय म्हणतील? लग्न केलेलं पोरीसोबत लगीन करतोय, नवरा असून तिला. माझी इज्जत गावात, माझ्या बापाची इज्जत आहे गावात, ही इज्जत जाईल. तुमच्या पद्धतीने बघा. मी काय लगीन करायला मोकळा नाही. अरे असं काय म्हणतोय तू? मी आईला खूप विश्वासाने सांगितलंय तो माझ्या बरोबर माझ्या लग्न घरचे करणार. ऐकणार नाहीत. तुम्ही पद्धतीने बघा. मला काय लगीन करायचं आणि मी काय तिचा संसार मोडलेला नाही. तुम्ही बघा. येतो मी. घे. बघ तो काय म्हटला. तुला लय विश्वास होता ना त्याच्यावर, ते तुझ्या संग लग्न करणार आहे, हे करणार आहे. अगं सोन्यासारखा नवरा आहे तुझा, सासरा चांगला, कोण होतं तुला ते त्रास द्यायला? कसा छान संसार होता आणि त्याला बोलून घेतलं तू घरी. अगं लाज वाटायला पाहिजे तुला. काही चांगले पांग फेडलेस तू माझे. आता पर्याय काय आहे बघ तू. आता त्यांच्याकडे जाऊन नाक घासून तिथंच तुला नांदावं लागणार आहे. चल तू आता. पण पोरा, तू काय काळजी करू नको. आता त्यांचा विषय आपण कायमचा संपवायचा. तुझ्यासाठी दुसरं स्थळ पाहू आपण. मी आहे भक्कम तुझ्या पाठीशी उभा. आता कशाला आला तुम्ही इथं? आता काय करता येईल दादा? घ्या पोरीची चूक पदरात. पोरीची चूक पादरात पाडून येईल. अहो तुम्हाला सांगितलं ना, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले ते. जो पोरग होता त्याला बोलवा, त्याच्या घरी ही पोरगी नेऊन घाला. पण आम्हाला कशाला त्रास आता ह्यो? अहो पण आता काय झालं असं ते तिची लग्नाच्या आधीची चुकी. हे बघा येईन बाई, तुमचं पोरग असतं आणि तुमच्या सुनीनं असं केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं बरं सांगा. हे बघा आता मी तुमचे पाय धरीते पण नाही 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 नाही, ते मला तसं हे नका करायला लावू. पाय बी धरू नका आणि आमच्या डोक्याला ताण देऊ नका. हे बघा जावई बापू, आता तिकडं इकडं नाही. तुम्हाला आम्ही हे हात तुला जोडून कळतंय विनंती ना? करतो. बघ दिसतंय का आपली आई पार आता पाया पडायला लागली तरी ते लोक ऐकून घेणार. आणि आधी तुला पुरी सारखा जीव लावलाय. अरे काय कमी केलं हिला विचारा ना. हा बघ तू आणि कर हे. बघ आता बोल सासऱ्या संग. बाई बाई हे काहीच करू नको. हे काही आता होणार नाही. बाबा माफ करा मला. नाही बाई नाही, तुझ्यासाठी जेवढं करायचं होतं तेवढं केलं. अहो तुम्ही तरी ऐका ना. नाही मी काहीच नाही ऐकून घेऊ सर. आपण चला आपल्या घरात. चला तुम्ही जा ऐका ना. अहो ऐका ना, 2 मिनिट मी काय अहो म्हणते. ये दादा. तुम्ही थांबू नका, तुम्ही जा आता. बघितलं ना पुरी, तू ना ह्या घरची झाली ना त्या घरची. दोघांनी तुला ठोकरलं. आता काय उरलं फक्त तुझ्या वाट्याला? पश्चातापच. चल आता.